तर महानगरपालिका पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे। पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेलंय। आधीच धरणांमध्ये कमी पाणीसाठा असताना वसई विरार महानगरपालिकेचा भोंगळ कारभार आता समोर आलेला आहे आणि या कारभाराचा फटका वसईकरांना बसणार आहे। बहाडोलीमध्ये पाईपलाईनला वारंवार गळती लागत असताना देखील पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केलंय। ठाण्यात नागरिकांनी आपल्या मागण्यांसाठी रास्ता रोको केलाय। ठाण्यातून बोरीवलीच्या दिशेने होणाऱ्या भुयारी मार्गाला स्थानिकांनी विरोध केलाय। पर्यावरणाचा समतोल राखावा आणि कामापूर्वी स्थानिकांना विश्वासात घ्यायला हवं होतं असं नागरिकांचं म्हणणं आहे। पालघरमध्ये महालक्ष्मी यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। या यात्रेमध्ये दिवसाला महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधील लाखो भाविक मातेच्या दर्शनासाठी दाखल होतात। तर गडाच्या पायथ्याशी आणि गडावर अशी दोन महालक्ष्मी मातेची पांडवकालीन मंदिरांची ऐतिहासिक कथा सांगितली जाते। कल्याणमध्ये सावकारी जाचाला कंटाळून रिक्षाचालकाने आत्महत्या केली आहे। विजय मोरे असं रिक्षाचालकाचं नाव आहे। विजय मोरेंच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळली आहे आणि या चिठ्ठीमध्ये सावकारी जाचाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचा उल्लेख त्यांनी केला। या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये सचिन दळवी आणि एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।